आणि नेमकं काय काय घडतंय या संदर्भात चर्चा करूयात, समजून घेऊयात, जाणून घेऊयात आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते समीर बकरे जोडले गेलेले आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे देखील आपल्यासोबत आहेत। दोघांचंही मी स्वागत करतो या चर्चेमध्ये। मला काँग्रेसची भूमिका जाणून घ्यायची आहे, कारण आज ज्या पद्धतीत आंदोलनाला एक हिंसक वळण लागलं, एकीकडे राहुल गांधींनी त्यांच्या मागण्या बदलल्याचा आरोप होतोय आणि दुसरीकडे चक्क आपनं जी भूमिका मांडली आहे या संदर्भात की काँग्रेसनं चक्क या आंदोलनात सहभाग घेतला, तेही मोदींच्या सांगण्यावरनं। कसं बघता तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचा विषय, जे विद्यार्थ्यांचं नीट पेपर फुटीवरचं आंदोलन होतं, त्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे नेते खासदार पवन खेरा यांनी जाऊन पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर काल जो शांततामय पद्धतीनं दिल्लीच्या संसदेवरती जो विद्यार्थ्याचा मोर्चा निघाला, त्या मोर्चाला जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे त्यांच्यावरती लाठीमार करून डोकी फुटेपर्यंत, रक्तबंबाळ होईपर्यंत त्या निष्पाप पोरांना मारण्यात आलं। काय मागत होते ते? तर ते हक्क मागत होते आणि 22 लाख पोरांचं, 24 लाख पोरांचं भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते, ज्यांनी पहिल्या नीटमध्ये आणि रिनीटमध्ये दोन्ही ठिकाणी घोळ झालेले होते, तरी देखील त्यांना मारण्यात आलं। मारणारे सिव्हिल ड्रेसमधले होते, त्या ठिकाणावरती सर्वसामान्य पोरांना ते मारत होते, महिलांना, 15-12 वर्षाच्या पोरींना मारत होते। आज त्या पोरांवरती अत्याचार झाला म्हणून देशाचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे डायरेक्ट नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन तिथं त्या ठिकाणावरती ठिय्या मांडून बसले की तुम्ही राजीनामा द्या, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्या आणि तुम्ही या देशाच्या निष्पाप नागरिकांवरती आणि या देशाच्या भवितव्यावरती का मारहाण केली हा जाब विचारण्यासाठी तिथे गेले। या मुद्द्याला भरकवण्यासाठी मला आता विचारायचं आहे आपला की तुम्हालाच भाजपनं काही पॅकेज दिलंय का की तुम्ही हा मुद्दा या देशातल्या पेपर फुटीपासनं, भ्रष्टाचारापासनं आणि मुलांना मारलेल्या मारहाणीपासनं बाजूला नेताय। समारोप करताना मला हे सांगायचंय की आज काल तर मारण्यात आलं मुलांना, इतकं मारण्यात आलं, पण आज एवढ्या खासदारांना आणि देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या नाकातनं रक्त येईपर्यंत पोलिसांनी झटापटी केलेली आहे। या देशातली लोकशाही मोदी आणि अमित शहानी संपवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मागण्या त्याच आहेत, घोषणेमध्ये मागण्या होत्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, मुलांच्या ज्या मागण्या होत्या त्याच मागण्या घेऊन राहुलजी त्या मुलांच्या सेफ्टीसाठी आणि पाठिंब्यासाठी तिथं त्या ठिकाणावरती रस्त्यावरती उतरले। त्यामुळे बरोबर आहे गाडेजी, हा मुद्दा तर आहेच आहे। मात्र समीरजी, मी तुमच्याकडे सुरुवातीला येतो। काय झालंय की आम आदमी पक्षानं जो काय आरोप केला त्यावर आपण चर्चा करूयाच, मात्र जितेंद्र सिंह जे हे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेलेले होते, राहुल गांधी आणि जितेंद्र सिंहांची चर्चा देखील झाली आणि त्यानंतर जेव्हा जितेंद्र सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले आणि पुन्हा राहुल गांधीशी त्यांनी संपर्क केला, त्यावेळी मात्र राहुल गांधींनी त्यांच्या मागण्या बदलल्या असा आरोप केंद्रीय मंत्री करतायत। बघा, मला एक सांगायचं, राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारतर्फे जितेंद्र सिंग त्यांना भेटायला गेले। आता कसं आहे, संसद सुरू आहे आणि संसदेत हा मुद्दा चर्चा केला पाहिजे, तर सरकारने संसदेत चर्चा करण्यासाठी पूर्ण तयारी दाखवली आणि तसं त्यांना मेसेज दिला आणि नंतर परत राहुल गांधींनी सांगितलं की नाही, आता माझं म्हणणं आहे की त्यांचा राजीनामा पण झाला पाहिजे। तर बघा कसं आहे, जे लोक लोकशाहीत विश्वास करतात ते संसदेत चर्चा करतील आणि जे लोक रस्त्याच्या म्हणजे राजकारणावर विश्वास करतात ते तिथे राजीनामा मागतील। तर कसं आहे, मला असं म्हणायचं आहे की एक अजेंडा ड्रिव्हन नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न आहे। सरकार प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे, चर्चेसाठी तयार आहे आणि नीट पेपर फुटीचं वास्तव तुमच्या समोर आहे। सरकारला, एनटीएला जेव्हा 7 तारखेला कळलं तेव्हा ताबडतोब पोलीस हे केले, त्याच्यानंतर सीबीआय एन्क्वायरी झाली, 12 तारखेला पेपर म्हणजे हे केला, त्याचं पोस्टपोन केली, 21 जूनला सक्सेसफुल परीक्षा झाली आणि आता रिझल्ट आला आणि विद्यार्थी जे जेन्युइन विद्यार्थी आहे ते ऍडमिशनच्या तयारीत आहे। आता मला सांगा, सीजेपीचा जो मंच आहे तो मंच एनईटी सोडून सगळ्या गोष्टींसाठी वापरला जातोय। तिथे काश्मीर मुद्दा उठवला जातोय, 370 बद्दल बोलण्यात जात आहे, तिथे भारत माता आहे तो पिता कोण आहे अशा घोषणा दिल्या जात आहे, तिथे भगवान श्रीरामाचं त्यांना तिथे अपमान होतोय, हिंदू धर्माचा अपमान होतोय। म्हणजे हे यांचं आंदोलन आहे की इथे भारत विरोधी कारवायांचा मंच आहे। आणि दुसरं मला सांगा की एक गोष्ट की यांच्या मोर्चाला परमिशन नव्हती, मग यांनी आज एक व्हिडिओ समोर आला, अभिजित दिपके असताना त्यांनी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या लोकांना आणि पोलिसांना मारहाण सुरू केली।
तर जेव्हा परमिशन बालाजी गाडे, नसतं, मी तुमच्याकडे येतोच आहे. समीरजींचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मी परत तुमच्याकडे येणार आहे. मागणी होती. मला असं म्हणायचं आहे की यांच्या हातात दगड होती, यांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या आणि 200च्या वर पोलीस गंभीर जखमी झाले ना. म्हणजे इतकं मोठं आक्रमण पोलिसांवर झालं की पोलिसांनी सौम्य लाठीचार केला आणि हे स्टुडंट, म्हणजे मी तर म्हणतील याच्यातले काही 5-10% स्टुडंट असतील, बाकी तर सगळे त्यांनी भाड्याने आणलेले गुंडे होते. तर मला असं म्हणायचं नाही, आहे कुणी आणले होते भाड्याने गुंड? कुणी आणले होते? हे आम आदमी पार्टीचे गुंड होते, जे लेफ्टच्या स्टुडंटच्या संघटना आहेत त्याचे गुंड होते. बरं. आणि जर हे विद्यार्थी असतील, एनईटीचे विद्यार्थी असतील का, पोलिसांची झटापट करतात का हो? पोलिसांच्या गाड्या उलटला लावतात का? हे विद्यार्थी नसून जेन्युइन विद्यार्थ्यांशी संवाद करायला सरकार नेहमी तयार आहे. आणि एक मुद्दा अजून सांगतो, काँग्रेसच्या काळात असंख्य पेपर फुटी झाल्या, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये 19 मधनं 17 पेपर फुट झाल्या, एम्सचे पेपर फुटले, क्लॅटचे फुटले. हा मुद्दा नाही आहे की त्यांच्या काळात झाल्या. ती यादी माझ्याकडे आहेच आहे. ती यादी देखील मी वाचून दाखवेल. समीरजी, मला मुद्दा पूर्ण करू द्या, हा. एकच मिनिट. मला असं म्हणायचं आहे, एक पेपर फुटी झाली तरी ती गंभीर आहे, एक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरी गंभीर आहे, सरकार बरोबर. त्याच्या गंभीर आहे, नरेंद्र मोदीजी गंभीर आहे. आम्ही त्याला सिस्टीम बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा संसद सुरू आहे तेव्हा चर्चा रस्त्यावर कशी होईल? जेव्हा राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्यांनी हा मुद्दा उठवा, त्यांना जेवढा पाहिजे वेळ तेवढा बोलायला सरकार. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला समीरजी. मला बालाजी गाड्यांकडे पण जायचं. बालाजी गाडे, बोला. सगळ्यात महत्वाचा विषय, खोटं बोलणे, मागण्या फिरवणे आणि थापा मारणे ही भाजपची प्रवृत्ती आहे. या मागण्या अगदी सरळ आहेत. विद्यार्थी जे मागण्या करत होते की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, आणि आज पंतप्रधानांच्या घरासमोर ज्या वेळेला घोषणा होत होत्या त्यावेळेला धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो ह्या घोषणा होत्या, नरेंद्र मोदी राजीनामा दो या घोषणा होत्या, त्या कालच्या हिंसेमुळे होत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं मागण्या बदललेल्या नाहीयेत, त्या जगजाहीर आहेत, त्या घोषणांमधनं पुढे येत आहेत. नंबर 1. नंबर 2, या देशामध्ये एवढ्या वेळा पेपर फुटल्यावरती 153 वेळा पेपर मोदी सरकारच्या कालखंडामध्ये फुटला, आणि तुम्ही मागचा पाडा वाचताय. तुम्ही 12 वर्ष झालं सत्तेमध्ये आहात, आज तुम्ही पेपर फुटूनही अशा गुन्हेगारांना पाठीशी घालताय. आणि त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये तुमचे आमदार सदा खोतांसारखे या विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या पोरांना अतिरेकी म्हणतायत. आणि जे आता भाजपचे प्रवक्ते म्हणाले की तिथं गुंड आणले होते, मग एवढे गुंड जर देशाच्या राजधानीत येत आहेत तर तुमचे केंद्रातले देशाचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का, गोट्या खेळत आहेत का? देशाच्या राजधानीमध्ये एवढे गुंड येत आहेत, याचा अर्थ तुमचे गृहमंत्री अपयशी ठरलेले आहेत. नक्की. बालाजी गाडे, थोडासा मुद्दा भरकटतोय, मी मुद्द्यावर तुम्हाला आणतो. मुद्दा असा आहे की आज ज्यावेळी नाही मुद्दा असा आहे बालाजी गाडे की ज्यावेळी तुम्ही मागण्यांवर बोलता आहात, बरोबर आहे, मग मागण्या सीजेपी देखील करताय, जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. मात्र दुसरीकडे सौता सुभा किंवा वेगळी चूल का मांडावी लागली आहे काँग्रेसला, आणि काँग्रेस जेव्हा पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करतायत त्यावेळी मात्र आवर्जून आम्हाला दिसतंय की विरोधकांमध्ये पुन्हा फूट पडते. प्रश्नाचं उत्तर देतो मी. हा, तुमच्या विरोधकांमध्ये फूट पडते, हे लक्षात घ्यायला हवं. देतोय की मुळात विषयापासून भरकटण्याचं काम आपण करू नये. मी ही आपल्यालाही विनंती करतो. या देशातला सध्याचा मूळ विषय असा आहे, तो म्हणजे या देशात पेपर फुटी होते आणि याला यंत्रणा जबाबदार आहे. पेपर फोडणारे आरोपी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, सरकारमधले संबंधित लोक आहेत. त्यामुळे संबंधित खात्याच्या मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे. नंबर 1, लेट मी कंप्लीट. हा, मला पूर्ण करू द्या. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. आता हे भरकटतोय कोण? एक लक्षात घ्या, या देशामध्ये एकच नाही 1000 ठिकाणावरती वेगवेगळे आंदोलन होतील, देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलन होतील. तुम्ही 2 आंदोलनाचं काय घेऊन बसलात? 1000 आंदोलन होतील, पण मागणी एक आहे, मुद्दा एक आहे, तो म्हणजे नाही बालाजीजी, मागणी एक नाहीये. बालाजी गाडे, मागणी एक नाहीये. मागणी ऐका, ऐकून घ्या गाडेजी, ऐकून घ्या, लक्षात घ्या, मुद्दा वेगळा आहे. आधी तुमच्या नेत्यांनी, राहुल गांधींनी चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही गल्लत करू नका, तुम्ही आधी माहिती नीट घ्या. नाही, हे कोण म्हणतंय? हे कोण म्हणायचं? राहुल गांधी यांनी आधी चर्चेची तयारी दर्शवली आणि त्यानंतर मग राजीनाम्याची मागणी केली, त्यामुळे मागण्या बदलण्यात आल्या होत्या. एक लक्षात घ्या, हे सरकार इतकं खोटारडं. त्या सरकार कसं असेल? आपचे जितेंद्र सिंग यांचं ट्विट आहे त्या संदर्भातलं. एक लक्षात घ्या. नाही तन्मय, गफलत होते थोडीशी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्वतः या संदर्भात पुढे येऊन बाईट दिलेला आहे, त्यांनी ट्विट देखील केलेली आहे. नाही गाडेजी, मुद्दा लक्षात घ्या. आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही. आमची मागणी एकच आहे. बरं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणं चुकीचं आहे असं तुमचं मत आहे का? 100% नाही. तुम्ही मागा,
पण मात्र ज्यावेळी सीजेपी आंदोलन करत आहे, गेल्या 23 दिवसांपासून वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे, मात्र तुम्हाला वेगळी चूल मांडावी लागतेय का? आणि यामुळे विरोधकांमध्ये फूट पडून आंदोलन कमजोर होत नाहीये का? वेगळी चूल कोणी मांडली? अहो, एक लक्षात घ्या तुम्ही. थांबा, एक तुम्हाला लक्षात घ्या. नाही नाही एक तुमच्या लक्षात नेत्यांचं घ्या. ट्विट आंदोलन तुम्हाला होत तुम्हाला नाही, वाचून आंदोलनाला दाखवतो. पाठबळ. गाडेजी नाही, गाडेजी मला बोलू द्यायचं मला असेल बोलू तर द्या. हरकत नाही, नाही. तुम्हाला मला फक्त ट्विट वाचून दाखवतो, मग तुमचा मुद्दा पूर्ण करा. तुमचा मुद्दा एक मिनिट राहुल गांधी यांचं ट्विट आहे आणि राहुल गांधींच्या ट्विट मधला केवळ एक ओळ मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. राहुल गांधी असे म्हणतात कि मैं हर उस देशभक्त भारतीय से अपील करता हूं जो मानता है कि हमारे छात्रों को न्याय मिलना चाहिए, प्रधानमंत्री आवास के सामने हमारे धरने में शामिल हो. असं का? जंतर मंतरवर का नाही? बरोबर आहे, सांगतो. हा, आता मला पूर्ण बोलू द्या, Yes, मला yes. मध्ये थांबू नका. हो. तर याचं कारण असं आहे की काल या विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला शांततामय मार्गाने दिल्लीच्या रस्त्यांवरती आंदोलन आपल्या हक्कासाठी छेडलं आणि रस्त्यावरती सनदशीर मार्गाने उतरले, त्यावेळेला जो अमानवी लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या त्यांच्यावरती फोडण्यात आल्या, त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं, त्यांच्या त्या हक्कासाठी आणि या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेल्या क्रूर कांडाच्या विरोधामध्ये मला बोलू द्या. आज तिथं बसलेत. आणि समीरजी, राहुलजी आलो देशाला तुमच्याकडे आवाहन येतो करतायत पुढच्या वेळेला. की उद्या तुमच्या पोरांना मारू नये, तुमच्या पोरांना उद्या मारू नये, म्हणून देशातल्या प्रत्येक देशभक्ताला ते आव्हान करतायत की सनदशीर मार्गाने आपल्याला लढायचंय आणि लढायचं असेल तर असं मारहाण होऊ नये आणि त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी प्रत्येक देशभक्ताला आलं पाहिजे. बरं. हे आव्हान आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं ठीक आहे, पाहिजे. समीरजी. आणि हे जर ठीक चुकीचं आहे, बोलत ठीक आहे, मुद्दा असाल, लक्षात आला. तर ठीक मग आहे. बरं, बरं. मला वाटतंय की अवघड आहे या समीरजी. देशामध्ये. बघा, 2-3 महत्वाचे मुद्दे आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन झालं तेव्हा राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि तेव्हाचे चिदंबरम साहेब काय म्हणाले होते याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, यांच्या नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यात जो म्होरक्या आहे तो काँग्रेसच्या एका मोठ्या परिवाराशी जवळचा निघाला. हे काय खोटे आरोप करतात आहे, भाजपाचा पदाधिकारी आहे वगैरे. तिसरी गोष्ट अशी आहे, जर संसद चालू आहे, आंदोलन करण्याचा तुमचं सरकार आहे, अटक करा. तुमचं सरकार आहे, अटक करा त्यांना. केली तुमचं नाटक, सरकार आहे, केली अटक करा. नाटक. गृहमंत्री तुम्ही तुमचं माझ्या अटक करा बोलू. त्यांना. मी काय माझ्या करताय? बोलू. बालाजी गाडेजी, कोण आहेत? ऐका ऐका ऐका, मुद्दा पूर्ण होऊ देत ना. समीरजीचा मुद्दा पूर्ण होऊ देत ना. बोलायचं नाही. बघा, तिसरी गोष्ट अशी आहे की जर संसदेत यांना जे राजीनामे मागायचे, जे करायचे ते करा ना, पण जेव्हा रस्त्यावरचं आंदोलन होतं तेव्हा राहुल गांधीचे स्वतःचे स्टेटमेंट काढा. आणि जेव्हा यांचे जे सीजेपीचे जे सपोर्टर्स आहे ते पूर्ण आम आदमी पार्टी आणि लेफ्ट पार्टी आहे, तर आता काँग्रेसला असं वाटतंय की बाबा आम्हाला थोडं बहुत त्याच्यातलं क्रेडिट मिळायला पाहिजे, म्हणून राहुल गांधी पंतप्रधान आवासासमोर बसले आहे. तिकडे आम आदमी पार्टीचे केजरीवाल, म्हणजे मी तर म्हणतो अभिजित दिपके सरळ सरळ केजरीवालांचे हस्तक आहेत, ते लेफ्ट पार्टीचे हस्तक आहे. योगेंद्र यादव जे आहेत त्यांना पूर्ण गाईड करतात आहे, प्रशांत भूषण त्यांना गाईड करतात आहे. आणि बघा, पेपर फूट झाली त्याच्यावर किती काँग्रेसच्या नेत्यांचे राजीनामे झाले. आणि सरकार जेव्हा इमानदारी इन्क्वायरी करते आहे, सरकार त्याच्यासाठी इम्प्रुव्हमेंटसाठी तयार आहे, सगळ्या गोष्टींसाठी चर्चेसाठी तयार आहे, तर यांना प्रॉब्लेम काय? कसं आहे, देशात बांगलादेश आणि नेपाळसाठी क्रांती घडवण्यासाठी हे 2 वर्ष झाले युवकांची माथी बडकवतात आहे. आणि त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की आज 15-20 हजार गुंड रस्त्यावर आणून आणि पोलिसांवर अतिक्रमण करून, आणि हे कसं काय हिंसा, पीसफुल मार्च होता, त्यांच्या हातात दगड होती, त्यांच्या हातात मोठाले लाठ्या काट्या होत्या, त्यांच्या हातात बिअरच्या बाटल्या होत्या. हे कोणते स्टुडंट होते? असे मेडिकलचे स्टुडंट असतात का? इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतात का? मी पण विद्यार्थी राहिलो, गाडे पाटील पण विद्यार्थी राहिले असतील. असं आंदोलन नाही होत, ते पण आंदोलनात राहिले, आम्ही पण राहिलो आहे. हे ब्लॅकमेल आहे. आणि तुमच्याकडे दुसरं बघून तुम्ही विद्यार्थी राहिलात असं वाटत नाही. नाही समीरजी मी CA आणि ICW आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे. मला तुम्ही सांगू नका काय विद्यार्थी मी असतं. बोलू नाही, का? नाही, मी समीरजी बोलू शकतो पर्सनल का? नकोय, पण मुद्दा असा आहे, नाही, सरकार तयार आहे त्यांनी- चर्चेला. त्यांनी- तुम्ही म्हणताय तसं सरकार आहे चर्चेला तयार, मात्र 23 दिवस लागतात हो. ऐका ना. वांगचुक सर, यांचं सर, उपोषण सर, गेल्या मला एक 23 clarify दिवसापासून करू सुरू द्या. आहे. सर, सरकारमधला एकही नेता जंतर मंतरवर जात नाहीये. थोडंसं मग clarify कुठल्या करू अर्थानं द्या. सरकार चर्चेसाठी तयार आहे? गाडेजी सर मला सांगा, एक मला मिनिट. सांगा, मला हेच सांगा. म्हणायचंय की आता जे भाजपचे प्रवक्ते म्हणाले की डावे त्याचबरोबर प्रश्न मला त्याचबरोबर विचारला, मला उत्तर देऊ द्या. भूषण असेल किंवा मला बोलू द्या. काँग्रेस असेल, मला हे बोलू सगळे द्या. भारताचे नागरिक समीरजी, आहेत. प्रश्न हे सगळे विचारला. हो, भारताचे समीरजी नागरिक येतोच आहेत. आहे. आणि या सगळ्यांची एक मागणी आहे, मला भाजपच्या प्रवक्त्यांनी इतकंच सांगावं, पेपर फुटला हे मान्य आहे का नाही, नंबर 1. आणि बालाजी गाडेजी, मला अजून एक प्रश्न आहे की विरोधकांमध्ये फूट पडली आहे, तुम्हाला मान्य आहे का? मला राजीनामा द्यायचा आहे ऐका का ना, नाही? ऐका ना, मलाही तोच प्रश्न आहे. लोकांची नावं विरोधकांमध्ये घेतली, फूट पडली आहे, डावे तुम्हाला उजवे, मान्य आहे अतिरेक का? डावे म्हणजे विरोधकांमध्ये फूट पडली आहे, तुम्हाला मान्य आहे का? एक लक्षात घ्या, ऐका ना, एक लक्षात घ्या, भाजपच्या प्रवक्त्यांना मला इतकंच विचारायचंय की गाडेजी, सगळ्या तुम्ही मुद्दा विरोधकांची एक लक्षात मागणी घ्या, आहे, विरोधकांमध्ये फूट पडली आहे, ती तुम्हाला म्हणजे मान्य आहे का? पेपर फुटी झालेली आहे. नाही, तुम्हाला मला बोलू द्यायचं नसेल. सर ऐका,
नाही, मी तुम्हाला मला बोलू द्या. मी पूर्ण बोलू एक मला प्रश्न बोलू द्या. विचारला, त्याचं तुम्ही माझं हे उत्तर द्या स्पष्ट की म्हणणं आहे फूट पडली की नाही. सर्व गंमत तुमच्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर तरी देऊ द्या. आजच्या तुम्ही व्हिडिओ मधली aggressive सगळ्यात होताय. मोठी मला गंमत उत्तर सांगतो देऊ द्या तुम्हाला. ना. ज्या केरळमध्ये तुम्ही- नीटचं आंदोलन चिरडण्यात आलं, त्या केरळचे तुम्ही गव्हर्नमेंट गंमत- त्या केरळचे सीएम स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. एक मिनिट, मला माझ्या प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या की पेपर फुटी झालेली आहे हे मान्य आहे. हो. आणि मग त्या सगळ्या विरोधकांचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच मागणी आहे. ती मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. आता मला एक स्पेसिफिक उत्तर पाहिजे, पेपर फुटी झाली आहे का नाही, आणि झाली असेल तर 22 लाख पोरांच्या भवितव्यासाठी शिक्षण मंत्री राजीनामा देणार आहेत का नाही, याचं उत्तर मला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी द्या. समीरजी, मला वाटतं की गाडे पाटील हे 7 मे पासून तर आतापर्यंत झोपलेले आहेत. स्वतः एनटीएनी सांगितलं होतं पेपरफूट झाली आहे, स्वतः मंत्र्यांनी याच्यावर खेद व्यक्त केला, स्वतः मंत्र्यांनी सांगितलं की री एक्झाम होणार आहे. हे कशा प्रकारचे बालिश प्रश्न विचारतात, पेपरफुटी झाली आहे का? अरे सरकारला एनटीएनी स्वतः सांगितलं की पेपरफूट झाली आहे, त्याच्यावर सीबीआय चौकशी झाली आहे, तुमच्या पार्टीशी संलग्न असलेल्या म्होरक्याला त्याला पकडण्यात आलाय. आणि दुसरं कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही कुठे आंदोलन करा, पण आंदोलनात हिंसा आणायची, पोलिसांवर आक्रमण करायचं, पोलिसांवर, नागरिकांवर, मंदिरांवर हिंसा आक्रमण करणारे तुमचे लोक आहेत. अरे हिंसा बाबा, करणारे तुमचे- पोलिसांनी आता हिंसा मग केली, सांगा ना, पोलिसांमध्ये तुम्ही- सिव्हिलवाले लोक पोलिसांवर होते. खोटे आरोप अहो, करू नका. पोलिसांच्या वर्दीवरती पोलिसांवर त्यांचं खोटे नाव आरोप करू नाहीये, नका. पुरावे समोर बालाजी आलेले पाटील, आहेत. थापा पोलिसांवर मारणं बंद सगळे व्हिडिओ करा, आले आहेत. देशाच्या सगळे व्हिडिओ समोर भवितव्यासोबत आलेले खेळणं बंद करा, आहेत. देशाच्या सगळे व्हिडिओ समोर भवितव्यासोबत आलेले खेळणं बंद आहेत. करा. पोलिसांवर पोलिसांमध्ये आक्रमण घुसखोर झालंय. घुसवले, अभिजित पोलिसांना तितके आदेश बोलताना तुम्ही दिले, असताना पोलिसांवर चिमुरड्यांना आक्रमण मारलं, झालंय. हे काय महिलांना बोलू नका. मारलं, 12 काँग्रेस वर्षाच्या पार्टी पोरींना खोटं रक्त बोलते. बंबाळ केलं. इतके लाज पोलीस, वाटली 200 पाहिजे पोलीस तुम्हाला, असेच इथं झाले बसून का? खोटं बोलताय. 200 पोलीस देशाची तुम्ही याच्यात फसवणूक झालेले. करताय. 200 थोडी तरी पोलिसांवर लाज झालेलं वाटली आहे. पाहिजे. एवढं बोलू धर्मेंद्र नका, गाडे प्रधान यांना पाटील. लाज वाटली आणि पाहिजे. तुमच्या विषयावर त्या आलं. सदा खोतला लाज राहुल वाटली गांधींना पाहिजे लाज वाटली की तुम्ही पाहिजे. यांना आतंकवादी त्यांच्या ठरवताय. आंदोलनाचे देशात सेक्रेटरी तुमच्या विरोधात बोलणारा अण्णाजींचं काय प्रत्येक व्यक्ती आंदोलन आहे? आतंकवादी अरविंद नाहीये. केजरीवाल या देशाचा पंजाबमध्ये तो जे नागरिक आहे. आंदोलन होतं, भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे बघा, आतंकवादी मला नाहीये. बोलू द्या. तुम्ही काय बालाजी देशभक्त गाडे नाहीये. पाटील, तुम्हाला तुम्ही- सत्य सहन होत नाहीये. तुम्ही पेपर तुम्हाला फोड करणारे सत्य लोक सहन होत आहात. नाहीये. म्हणून तुम्ही तुमची चिडचिड होते. नीट पेपरचा सत्य मोर्चा आणि तुमच्या भाजपचा संबंध पार्टीशी- नाहीये. सत्य तुमच्या आणि भारतीय पार्टीशी जनता पक्ष associate यांचा होता. काडी मात्र संबंध तुमच्या नाहीये. पार्टीशी नीट तुम्ही अत्यंत पार्टीचा खोटारडी माणसं मोर्चा आहात. associate तुम्हाला होता. देशाच्या अरे भवितव्याचं कसं आहे? बाबासाहेब तुम्हाला आंबेडकर, काय- लोकशाही, त्यांनी तुम्हाला संविधान केले. यांचं डॉक्टर काही ढेकळं घेणं बाबासाहेब नाहीये. आंबेडकरांचं तुम्ही संविधान मांडणारे लोक हिटलरशाही आहेत. करणारे संसदेत आणि बस सगळ्या समीरजी आणि गाडेजी सारख्या थोडंसं माणसांना थांबवतो. तयार झालेला तुमचा नाही पक्ष आहे. 100% आपल्याला यावर आक्रमक चर्चा करायची आहे आणि फक्त या चर्चेचं फलित काहीतरी निघावं इतकीच अपेक्षा आहे. गाडेजी, मुद्दा असा आहे, काय झालं, ही चर्चा करण्याचं नेमकं का ठरवलं? नाही गाडेजी, ही चर्चा करण्याचं का ठरवलं? ज्यावेळी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे गेल्या 23-24 दिवसांपासून, सोनम वांगचुक 23 दिवस झालं आमरण उपोषणावर आहेत. मात्र आज अचानक, म्हणजे काल दिल्लीमध्ये जे झालं त्यानंतर आज अचानक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्याचबरोबर सगळे नेते बाहेर येतात, पंतप्रधान निवासस्थानाबाहेर बसतात. मात्र अशा वेळी ते जंतर मंतरवर जात नाहीत. म्हणजे पवनखेडा जाऊन आले पण राहुल गांधी जात नाहीये. तिथल्या युवकांची सुद्धा मागणी आहे की राहुल गांधींनी आमच्याकडे यावं. राहुल गांधी जंतर मंतरवर का जात नाहीयेत? सर, मला तुमचा प्रश्नच चुकीचा वाटला. तुम्हाला हा प्रश्न का पडला नाही मला त्याचं आश्चर्य वाटतंय की गेल्या 24 दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान जे मन की बात करतात त्यांना का जावं वाटलं नाही देशातल्या हा तुमचा प्रश्न असला पाहिजे. असो, मी तुम्हाला नाही, correct करतो. तो आपण भाजप त्याचबरोबर प्रवक्त्यांना विचारूया. तो प्रश्न माझा या प्रश्न देशातल्या तुमच्यासाठी खास आहे माध्यमांना कारण सुचत राहुल नाहीये. गांधी आज नाही, तुम्हाला पडला नाही ना सर, तो प्रश्नच तुम्हाला पडला नाही. तो प्रश्न तुम्हाला पडला नाही याचं आश्चर्य मला या वाटतंय. पण प्रश्नाचं हरकत उत्तर नाही, 100% तुमचं समजू शकतो. समीरजींकडून मला आपण इतकंच घेऊ. म्हणायचंय गाडेजी, की आपला या मुद्दा आहे देशात विरोधक कसं आहे, या आमच्या देशामध्ये चर्चेचा हेतू आहे सरकारचे की प्रतिनिधी विरोधकांची एकजूट राहिली या असती तर देशामध्ये अधिक भक्कमपणे हा मुद्दा मांडता आला असता आणि अधिक भक्कमपणे आपण सरकार विरोधात उभे राहू शकलो असतो. पाहिजे. ऐका ना अहो, या देशातलं सरकार काय झोपा काढते का? सरकार हे मायबाप असतं. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकनियुक्त सरकार हे मायबाप असतं. आणि 24 दिवस ज्या वेळेला तिथं लोक बसलेले आहेत आणि 21व्या दिवशी तुम्ही अपराध्यासारखं उपाशी माणसाला, कमकुवत झालेल्या माणसाला पांढऱ्या बेडशीट लावून उचलून नेता आणि त्या ठिकाणावरती अत्याचार करता, हे दिसत नाही देशाच्या पंतप्रधानांना? झोपा काढतायत का देशाच्या पण गाडेजी विरोधात मला एक विचारायचं गाडेजी तुम्हाला. मला उत्तर देऊ द्या आणि बरेच समीरजी, 2 मिनिटात येतो तुमच्याकडे. गाडेजी, पण 6 तारखेला दीपके भारतात येतो, त्यानंतर इतके दिवस का लागतात? संसदेचं अधिवेशनच का यावं लागतं की त्याच वेळेला आंदोलन करायचं, त्याच्या आधीच आंदोलन करायचं? इतके दिवस काय करत होतात? मग विरोधक काय करत होते इतके दिवस? कदाचित
दीपके जर 6 तारखेला इकडे आला तर त्याच रात्री किंवा त्याच दुसऱ्या दिवशी का सर ऐका ना सर मला प्रश्न लक्षात आलाय, मी उत्तर देतो. तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचलं नसेल किंवा तुम्हाला लक्षात दिलं आलं नसेल. भारतामध्ये सगळीकडे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेवढ्या विंग्स आहेत, एनएसयूआय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून छात्रों की गुंज नावाने सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती हजारो विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले. ज्यांना बघायचं नाहीये तो त्यांच्या चष्म्याचा प्रश्न आहे, आमचा तो प्रश्न नाहीये. पण काँग्रेस पक्ष हा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळीकडे या पेपर फुटीच्या विरोधामध्ये हातात मशाल घेऊन मशाल मोर्चांपासून छात्रों के गुंज पासून सगळीकडे रस्त्यावरती उतरतोय. आता ज्यांना बघायचं नाही तो त्यांनी त्यांचा चष्मा बदलला. नक्कीच आम्ही देखील या बातम्या दाखवल्यात गाडीजी असाल तर ते आम्ही द्यायला तयार. नाही 100% काँग्रेसच्या आंदोलनाच्या बातम्या आम्ही देखील दाखवल्या. त्यांच्यावर वॉटर कॅनन नाही त्यांच्यावर वॉटर कॅनननं मारा झाला हे देखील आम्ही दाखवलंय. सर समीरजी शेवटची कमेंट आवश्यक आहे मला. जसं गाडेजींनी प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, 12वी नंतर ज्यांच्या समोर सगळं भविष्य पडलंय त्यांचं, त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. 22 लाख विद्यार्थी आहेत. या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार? जशी मागणी होते त्या प्रकारचा निर्णय होणार का? शिक्षण मंत्री राजीनामा देणार का? बघा, विद्यार्थ्यांप्रती सरकार संवेदनशील आहे आणि त्यांच्याबद्दल आमची सद्भावना पण आहे. आणि दुसरं कसं आहे, मला असं म्हणायचं आहे की तो जो मंच आहे सीजेपीचा, त्याच्यावर नीट परीक्षा सोडून बाकी सगळ्या मागण्या होतात आहे, देशविरोधी मागण्या होत्या. तर अशा लोकांशी जाऊन काय चर्चा करणार आहे? आणि जेव्हा त्यांनी चर्चा मागितली तेव्हा आमचे JP नड्डा साहेब गेले. कसं आहे, नुसतं तिथे एक नॅरेटिव्ह चालवायचं, एक टूल किट गँगच्या थ्रू एक नॅरेटिव्ह चालवायचं आणि देशात अस्थिरता निर्माण करायची. जेव्हा संसद चालू आहे तेव्हा काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरते आणि मग राहुल गांधी बाहेरून बोलतात की आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही. कसं आहे, यांचं दुटप्पी धोरण सगळ्यांसमोर आहे. तुम्ही संसदेत उठवा ना हा मुद्दा. सरकार चर्चेला तयार आहे, सरकार प्रत्येक विषयाचं उत्तर द्यायला तयार आहे. प्रधानमंत्री मोदीजी संवेदनशील आहेत विद्यार्थ्यांप्रती आणि एवढे विद्यार्थी आपल्या भारतात आज सगळ्या क्षेत्रात त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. परवाच आपलं स्पेसमध्ये एक प्रायव्हेट कंपनीने हे पाठवलेलं आहे, तर त्याच्यात स्पेस क्राफ्ट नावाच्या कंपनीने पाठवलाय. 28 वर्षांचे सगळे युवक आहेत ना. स्टार्टअप इंडिया होतोय, प्रत्येक क्षेत्रात युवकांना ऑपॉर्च्युनिटी आहे. इतक्या शिक्षणात नवीन धोरण आणलं. तुम्ही चर्चा कशावरती अरे तुम्हाला वेळ खूप कमी आहे समीरजी. समारोप असा करतो, सरकार जे आंदोलन आहे जर शांततापूर्ण कोणी चर्चा करायला येत असेल तयार आहे. संसदेत असो, रस्त्यावर असो, कुठे असो, आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण हिंसा करून, ब्लॅकमेल करून हे सरकार दबणार नाहीये. कारण समीरजी, त्यामुळे गाडेजी सरकार देखील चर्चेला तयार आहे. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये ही चर्चा झाली पाहिजे. विरोधकांनी एकजूटपणे, आज जरी विरोधक बाहेर आम्हाला विभक्त झालेले दिसत असले तरी संसदेमध्ये विरोधकांनी एकजूटपणे हा मुद्दा लावून धरणं गरजेचं आहे. खूप खूप समीरजी धन्यवाद आणि गाडेजी धन्यवाद आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल.